अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती इयत्ता 12वी कला विषय राज्यशास्त्र. मी प्राध्यापक पठाण FA. प्रकरण 3. 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या. हे प्रकरण पाहत असताना त्याच्यामध्ये आपण मानवतावादी प्रश्न ही संकल्पना पाहत आहोत. ही संकल्पना पाहत असताना याच्यामध्ये आपण कालच्या तासाला 2006चे महिला व बालकल्याण विषयक धोरण साधारणपणे येथपर्यंत आपण अभ्यास केलेला होता. आज आपण अभ्यास करत असताना किंवा हे प्रकरण पाहत असताना मंत्रालयाने 2001 मध्ये महिला सक्षमीकरणासाठी राष्ट्रीय धोरण त्या ठिकाणी तयार केलेले आहे. आपण पाहिले होते की सक्षमीकरण म्हणजे काय, तर सक्षमीकरण म्हणजे अशी प्रक्रिया ज्याद्वारे शोषित व्यक्तींना स्वतःच्या आयुष्यावर ताबा मिळवता येईल. यामुळे जगण्याच्या मूलभूत गरजा त्यांना भागवता येतात. या प्रक्रियेत व्यक्तीस ताकद व आत्मविश्वास प्राप्त होतो, तिचा स्वाभिमान वाढतो. अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी एक प्रकारचे बळ किंवा शक्ती की ज्यालाच आपण एनर्जी म्हणतो ती निर्माण होण्यासाठी मदत होते. सक्षमीकरणाला सुद्धा काही बाजू आहेत. या प्रक्रियेचा विचार करत असताना मग सामाजिक असेल, आर्थिक असेल, मानसशास्त्रीय असेल आणि राजकीय असेल, अशा या प्रक्रियेला सुद्धा बाजू आहेत. मग सक्षमीकरणाचा विचार करत असताना आपण पाहिले की मंत्रालयाने 2001 साली महिलांना बळ देण्यासाठी राष्ट्रीय धोरण तयार केले. म्हणजेच भारत सरकारने किंवा भारत मंत्रालयाने महिलांना ऊर्जा प्राप्त व्हावी म्हणून राष्ट्रीय धोरण तयार केले. 2016 मध्ये त्या ठिकाणी महिलांसाठी राष्ट्रीय धोरणाच्या मसुद्याची निर्मिती करण्यात आली. म्हणजेच हे धोरण किंवा ही योजना कशा पद्धतीची असणार आहे त्याची रूपरेषा त्या ठिकाणी तयार करण्यात आली. भारतातील कायदेमंडळाने म्हणजेच भारताच्या संसदेने म्हणजेच इंडियन पार्लमेंटने अलीकडेच अनेक महत्त्वाचे कायदे, स्त्रियांच्या विषयी महत्त्वाचे कायदे त्या ठिकाणी तयार केलेले आहेत, पारित केलेले आहेत. 2005चा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये घरगुती हिंसाचार प्रतिबंध कायदा त्या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे. 2013चा विचार करत असताना 2013चा विचार करत असताना त्या ठिकाणी कामाच्या ठिकाणी स्त्रियांवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी विधेयक त्या ठिकाणी मांडण्यात आलेले आहे 2013 मध्ये. म्हणजेच महिला स्त्रिया ज्या ठिकाणी काम करतात त्या ठिकाणी त्यांना काम करत असताना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दखल शासनाने कायद्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी तयार केलेली आहे, घेतलेली आहे. म्हणजेच 2016 मध्ये भारत सरकारने महिलांसाठी राष्ट्रीय धोरणाच्या मसुद्याची त्या ठिकाणी निर्मिती केलेली आहे. म्हणजेच या ठिकाणी राष्ट्रीय पातळीवर महिलांचा विचार त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि महिलांना सुद्धा त्या ठिकाणी संरक्षण देण्याचे काम भारत सरकारने त्या ठिकाणी केलेले आहे.
या प्रकरणाचा या ठिकाणी आपले हे प्रकरण संपलेले आहे, परंतु या प्रकरणामध्ये आपण काय काय शिकलो त्याचा आपण थोडक्यामध्ये आढावा घेणार आहोत परत एकदा. तर सुरुवातीच्या काळामध्ये आपण सुरुवातीला गरिबी म्हणजे काय हे पाहत असताना त्या ठिकाणी आपण गरिबीची संकल्पना पाहिलेली होती की गरिबी म्हणजे काय. तर आपण असं पाहिलेलं होतं की व्यक्तीला आपल्या मूलभूत गरजांची पूर्तता करता न येणे म्हणजे गरिबी होय. किंवा आपण असं सुद्धा बघितलेलं होतं की म्हणजे व्याख्या पाहिली होती, गरिबी म्हणजे व्यक्तीची, कुटुंबाची आणि समाजाची दुर्बलता होय. किंवा त्याच्यानंतर आपण पाहिले होते की गरिबी म्हणजे योग्य संधी व पर्यायांचा अभाव तसेच मानवी प्रतिष्ठेचे उल्लंघन होय. याला त्या ठिकाणी आपल्याला गरिबी असे म्हणता येणार आहे. मग साधारणपणे गरिबीचा विचार करत असताना या आपण काही गरिबीच्या व्याख्या त्या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. समाज म्हटल्यानंतर समाजामध्ये गरीब श्रीमंत व्यक्ती असणार आहेत हे आपल्याला मान्य करावे लागणार आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं ते गरिबीचा विकासाशी असणारा संबंध. नक्कीच एखादी व्यक्ती गरीब का राहते, तर कदाचित ती समाजाच्या मेन प्रवाहामध्ये येत नसेल किंवा त्या व्यक्तीला आणले जात नसावे आणि म्हणून त्या व्यक्तीचा त्या ठिकाणी विकास होत नसावा आणि म्हणून ती व्यक्ती त्या ठिकाणी गरिबीमध्ये जीवन जगत असावी. जर त्या व्यक्तीचा विकास त्या व्यक्तीला जर आपला विकास साध्य म्हणजे गरीब व्यक्तीला जर आपला विकास साध्य करता आला तर त्या व्यक्तीला गरीब कोणीही म्हणणार नाही. कारण विकासाची साधने, जीवन चांगल्या पद्धतीने जगण्याची सर्व साधने त्या व्यक्तीकडे असणार आहेत. त्याच्यानंतर आपण पाहिले होते की गरिबी आणि विकास समजून घेण्यासाठी असणारे दृष्टिकोन पुढील प्रमाणे आपण पाहिलेले आहेत. त्याच्यामध्ये 2 दृष्टिकोन आपण पाहिले होते, ए आणि बी. एमध्ये आपल्याला सांगता येईल की पारंपरिक दृष्टिकोन. पारंपरिक दृष्टिकोनाचा विचार करत असताना पारंपरिक दृष्टिकोनामध्ये भौतिक घटकांना त्या ठिकाणी महत्त्व देण्यात आलेले आहे. पारंपरिक दृष्टिकोनामध्ये अन्न, वस्त्र, निवारा, पाणी, स्वच्छता हे घटक त्या ठिकाणी महत्त्वाचे मानण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर गरिबीचा नेमका अर्थ काय आहे आणि गरिबीचा अर्थ शोधत असताना आर्थिक घटकाचा देखील या ठिकाणी विचार केलेला आहे. तर या ठिकाणी आपण पाहिले तर याच्यामध्ये आणखीन आपण पाहिलं की व्यक्तीला त्याच्या गरजा भागवण्या इतपत चांगल्या प्रकारचे वातावरण निर्माण करणे हे राज्याचे प्राथमिक कार्य आहे. म्हणजेच व्यक्तीला अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण या गरजा पूर्ण करता येतील अशा पद्धतीचे वातावरण समाजामध्ये राज्याने निर्माण करायचे आहे आणि हे राज्याचे प्राथमिक कार्य आहे. त्याच्यानंतर आपण बी आकडा पाहिला होता, पर्यायी दृष्टिकोन. पर्यायी दृष्टिकोनामध्ये भौतिक घटक, अधिभौतिक घटकांना त्या ठिकाणी महत्त्व देण्यात आलेले आहे. हा दृष्टिकोन समाजामध्ये असणारे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय वातावरण यावर लक्ष केंद्रित करतो. यामध्ये मग नैतिक मूल्य असतील, सामाजिक बंध असतील, सामूहिक साधनसंपत्तीची उपलब्धता त्या ठिकाणी महत्त्वाची मानलेली आहे. अशा दृष्टिकोनामध्ये निर्णय प्रक्रियेला त्या ठिकाणी महत्त्व देण्यात आलेले आहे. म्हणजेच पर्यायी दृष्टिकोनामध्ये निर्णय प्रक्रियेला महत्त्वाचे स्थान देण्यात आलेले आहे. आणि या दृष्टिकोनाचा विचार करत असताना या दृष्टिकोनामध्ये राज्यातील शेवटच्या घटकाला सुद्धा त्या ठिकाणी सामावून घेण्याचे काम त्या ठिकाणी करण्यात आलेले आहे. या ठिकाणी या दृष्टिकोनाच्या माध्यमातून सत्तेचे आणि त्या ठिकाणी संपत्तीचे, उद्योगधंद्यांचे विकेंद्रीकरण त्या ठिकाणी करण्यात आलेले आहे. म्हणजेच समाजामध्ये चांगल्या पद्धतीचं वातावरण तयार करणे, समाजामध्ये लोकशाही शासन पद्धती रुजवणे हे या दृष्टिकोनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी शक्य होणार आहे. मग साधारणपणे या प्रकरणामध्ये आपण नंतर पाहत असताना भारतातील गरिबी आणि विकास याचा विचार करत असताना आपण पाहिले होते की भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्याचा दर्जा प्राप्त झाला आणि भारताने आपले राष्ट्रीय धोरण ठरवित असताना नेहमीच राजकीय स्वातंत्र्य आणि आर्थिक स्वातंत्र्य यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्याला माहिती आहे की राजकीय स्वातंत्र्य म्हणजे काय, तर व्यक्तीला राज्याच्या राजकारणामध्ये सक्रिय सहभागी होण्याचे स्वातंत्र्य म्हणजे राजकीय स्वातंत्र्य होय. आणि
आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे आपल्याला सांगता येणार आहे की व्यक्तीला जीवन जगत असताना आर्थिक विवंचना असणार नाही, म्हणजेच त्याच्या अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण या गरजा पूर्ण करता येणार आहेत. म्हणजेच त्याच्यासमोर आर्थिक समस्या असणार नाही, याला थोडक्यामध्ये आर्थिक स्वातंत्र्य म्हणता येणार आहे. आणि व्यक्तीच्या जीवनामध्ये आर्थिक स्वातंत्र्याला त्या ठिकाणी महत्त्वाचे स्थान देण्यात आलेले आहे. आणि भारताचा विचार करत असताना, आपले राष्ट्रीय धोरण ठरवत असताना भारताने नेहमीच राजकीय स्वातंत्र्य आणि आर्थिक स्वातंत्र्य यांची सांगड घालण्याचा किंवा यांचा मेळ घालण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. तसेच भारताचे परराष्ट्र धोरण ठरवत असताना आपल्या सार्वभौमत्वाला, आपल्या सर्वश्रेष्ठत्वाला कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होणार नाही याचाही त्या ठिकाणी विचार केलेला आहे. मग ते अंतर्गत असेल किंवा बाह्य असेल. कारण आपल्याला माहिती आहे की सार्वभौमत्व म्हणजे सर्वश्रेष्ठत्व होय. आणि सार्वभौमत्वाचे दोन पैलू पडतात, एक म्हणजे अंतर्गत सार्वभौमत्व आणि दुसरा म्हणजे बाह्य सार्वभौमत्व. आणि नेहमीच आम्ही आमच्या सार्वभौमत्वाला महत्त्वाचे स्थान दिलेले आहे, सुरुवातीपासूनच पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या काळापासूनच. आणि म्हणूनच आम्ही परराष्ट्र धोरण ठरवत असताना, इतर देशांबरोबर संबंध प्रस्थापित करत असताना, इतर संघटनांमध्ये सभासद होत असताना, इतर देशांशी करार करत असताना आमच्या सार्वभौमत्वाला कोणताही धोका निर्माण होणार नाही याची आम्ही त्या ठिकाणी दखल घेतलेली आहे. आणि त्याच्या माध्यमातून आम्ही आमचा विकास साध्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजेच आम्ही कोणत्याही इतर देशांचा दबाव अजिबातसुद्धा त्या ठिकाणी मान्य करणार नाही. जसं आत्ता आपण पाहत आहोत, लेह लडाखचे प्रकरण असेल, याच्यामध्ये भारत आणि चीन यांच्यामध्ये जो काही संघर्ष चाललेला आहे तो याचाच प्रकार आपल्याला सांगता येणार आहे. म्हणजेच आम्ही कधीही आमच्या सार्वभौमत्वाशी तडजोड करणार नाही हे या ठिकाणी आपल्याला सांगावे लागेल. त्याच्यानंतर आपण पाहिलं की भारताच्या विकास प्रक्रियेचे 3 महत्त्वाचे पाहिले ते की ज्याच्यामध्ये अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण. आपण पाहिलं की भारताच्या अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण म्हणजे औद्योगिकीकरण होय. म्हणजेच नवीन उद्योगधंदे त्या ठिकाणी उभारण्यावर आता आम्ही लक्ष केंद्रित करणार आहे की ज्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्हाला रोजगाराची निर्मिती करता येणार आहे, लोकांना चांगल्या पद्धतीचं काम देता येणार आहे आणि त्याच्या माध्यमातून त्यांना चांगला मोबदला मिळणार आहे आणि त्यामुळे त्यांना चांगले जीवन जगता येणार आहे. म्हणजेच त्यांना त्यांच्या गरजा भागवता येणार आहेत हे या ठिकाणी आपल्याला सांगता येणार आहे. त्याच्यानंतर आपण दुसरा मुद्दा पाहिला होता याच्यामधला विकास प्रक्रियेचा, आत्मनिर्भरता. हा मुद्दा पाहत असताना आत्मनिर्भरता म्हणजे काय आपण पाहिले होते की आत्मनिर्भरता म्हणजे इतर कोणत्याही व्यक्तीवर, देशावर अवलंबून न राहणे. भारतावर ब्रिटिशांची सत्ता होती. भारताला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी स्वातंत्र्याची जी चळवळ उभी करण्यात आलेली होती त्याचा संबंध आत्मनिर्भरता या संकल्पनेशी त्या ठिकाणी जोडण्यात आलेला आहे. आपण या ठिकाणी याचा जर विचार केला तर आम्ही या आत्मनिर्भरता या योजनेच्या माध्यमातून आम्ही स्वदेशी त्या ठिकाणी उद्योगधंद्यांची, कारखान्यांची त्या ठिकाणी उभारणी करणार आहोत आणि त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही भारताचा विकास त्या ठिकाणी साध्य करणार आहोत. म्हणजे इतर देशांवर आम्ही अवलंबून राहणार नाही हे या ठिकाणी आपल्याला सांगावे लागेल. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा आपल्याला सांगता येणार आहे समाजवादी पद्धत. जसं की भारताने समाजामध्ये सामाजिक समता व सामाजिक न्याय असणारी समाजवादी पद्धत त्या ठिकाणी स्वीकारलेली आहे हे या ठिकाणी आपल्याला सांगता येणार आहे. त्याच पद्धतीने म्हणजेच या ठिकाणी जीवन जगत असताना धर्म, जात, वंश म्हणजे सामाजिक न्याय, भारताच्या राज्यघटनेच्या माध्यमातूनच सामाजिक समता किंवा सामाजिक न्याय निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. भारतामध्ये विविधता आहे आणि विविधतेमध्ये एकता साध्य करण्यासाठी व्यक्तीमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही हे या ठिकाणी आपल्याला सांगायला लागलं. मग धर्म असेल, जात असेल, पंथ असेल, वंश असेल, शिक्षण असेल, संपत्ती असेल, अशा कोणत्याही कारणांवरून 2 व्यक्तींमध्ये भेदभाव केला जाणार नाही हे या ठिकाणी आपल्याला नमूद करता येणार आहे. त्याच पद्धतीने भारताने विकासासाठी, याच्यानंतरचा मुद्दा आपल्याला तिसऱ्या मुद्द्यातलाच मुद्दा आहे, हा उपघटक आहे. साधारणपणे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताचा विकास साध्य करण्यासाठी त्या ठिकाणी नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आली.
याच्या माध्यमातून दर 5 वर्षाला पंचवार्षिक योजना त्या ठिकाणी राबवल्या जातात आणि त्याच्या माध्यमातून भारताचा विकास साध्य करण्याचा प्रयत्न केला जातो. साधारणपणे 1 जानेवारी 2015मध्ये नियोजन आयोग याचे नामकरण करण्यात आले आणि त्याच्याऐवजी नीती आयोग असे नाव त्या ठिकाणी त्याचे देण्यात आलेले आहेत आणि त्याच्या माध्यमातून भारताचा विकास त्या ठिकाणी साध्य केला जात आहे. आपण याच्यानंतर हरित क्रांती जी 1960मध्ये भारतामध्ये 1960च्या दशकामध्ये जी हरित क्रांती झाली त्याचा त्या ठिकाणी आपण अभ्यास केलेला होता की हरित क्रांती म्हणजे काय. तर आपण पाहिले ते की हरित क्रांती म्हणजे जास्त उत्पन्न देणाऱ्या जातीच्या बियाणांचा विकास करणे, कृत्रिम खतांचे व कीटकनाशकांचे वितरण तसेच सिंचनाच्या पद्धतींचा विस्तार करणे याला त्या ठिकाणी हरित क्रांती असे म्हणतात. याच्या माध्यमातून आपण आपला अन्नधान्याचा प्रश्न त्या ठिकाणी सोडवलेला आहे. तर याच्यानंतरचा आपला मुद्दा होता भारतातील गरिबी निर्मूलनाचे शासनाचे विविध कार्यक्रम कोणते आहेत की ज्याच्या माध्यमातून एक उदाहरणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला हे सांगता येणार आहेत. वेगवेगळ्या योजना त्या ठिकाणी भारत सरकारने भारताच्या विकासासाठी भारतातील विकासाची प्रक्रिया गतिमान करण्यासाठी वेगवेगळ्या योजना त्या ठिकाणी राबवलेल्या आहेत आणि त्याच्या माध्यमातून भारतातील गरिबी दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग याच्यामध्ये आपण 5 योजना त्या ठिकाणी पाहिलेल्या आहेत की ज्या पद्धतीने 1999 साली जी योजना राबवण्यात आली जवाहर ग्राम समृद्धी योजना, ही योजना जवाहर रोजगार योजनेची सुधारित आवृत्ती आहे. ती योजना 1999 साली सुरू करण्यात आली. या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे ग्रामीण भागातील विविध भागांमध्ये पायाभूत सुविधांची व्यवस्था करणे. मग या पायाभूत सुविधा कोणत्या आहेत की ज्याच्या माध्यमातून आपल्याला ग्रामीण भागाचा विकास साध्य करता येणार आहे. मग याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल शाळा, रस्ते, दवाखाने इत्यादींचा विकास घडवून आणणे. याच्यानंतर दुसरी योजना आहे एकात्मिक ग्रामीण विकास योजना, पंतप्रधान ग्रामीण आवास योजना असेल, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना असेल की ज्याचा उल्लेख आपण मनरेगा असा करतो. त्याचप्रमाणे संसद आदर्श ग्राम योजना असेल की ज्याच्या माध्यमातून ही योजना 2000 साली त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेनुसार प्रत्येक खासदाराने 2019 पर्यंत 3 गावाच्या विकासाची जबाबदारी घ्यावायची आहे. म्हणजेच त्यांनी त्या 3 गावांचा विकास त्या ठिकाणी करायचा आहे. या योजनेचा हेतू म्हणजे भारताच्या ग्रामीण भागामध्ये सुखसुविधांचा विकास घडवून आणणे असा आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं की लिंगभाव निगडीत समस्या. लिंगभाव म्हणजे पुरुष आणि स्त्रिया यांना समाजाने बहाल केलेली वैशिष्ट्ये होय, त्यांचा स्वभाव असेल. मग ही वैशिष्ट्ये कोणती आहेत तर त्यांच्या भूमिका असतील, त्यांचा स्वभाव असेल, त्यांच्यामध्ये असणारे हितसंबंध असतील, त्यांचा साधन संपत्तीवर असणारा हक्क असेल, कामाचे विभाजन असेल, त्यांच्या मागण्या असतील, त्यांच्या समस्या असतील, या गोष्टी आहेत. गरिबी आणि स्त्रिया हे आपण पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर स्त्रियांच्या गरिबीची कारणे आपण त्या ठिकाणी पाहिलेली होती. 3 कारणे पाहिली होती. मालमत्तेमध्ये असमान वाटा हे पहिलं कारण पाहिलं होतं. आकडा 2 आपण पाहिला होता. राजकीय असमानता 3रा मुद्दा आपण पाहिला होता. घरगुती जबाबदाऱ्या आणि त्याच्यानंतर स्त्रियांच्या परिस्थितीमध्ये सुधारणा करण्यासाठी 19व्या शतकात अनेक स्त्रीवादी चळवळींचा त्या ठिकाणी उदय झाला. त्याचप्रमाणे आपण नंतर पाहिले होते की महिला सक्षमीकरणाची प्रक्रियासुद्धा सुरू झाली आणि संयुक्त राष्ट्रांनी 1975 हे महिला वर्ष आणि 1975 ते 1985 हे महिला दशक म्हणून त्या ठिकाणी घोषित केलेले आहे. आणि याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की महिलांना सुरक्षा देण्याचं काम त्या ठिकाणी भारत सरकारने आणि जागतिक लेवलवर संयुक्त राष्ट्र संघटनेने त्या ठिकाणी केलेले आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं की भारतातील महिलांची स्थिती काय आहे बाबा. आज भारतातील महिला जीवन जगतात, कशा पद्धतीने जीवन जगतात, त्यांना हक्क मिळतात का, अधिकार मिळतात का, त्यांना चांगलं शिक्षण घेता येतं का, त्यांना चांगला रोजगार मिळतो का, या सगळ्या घटकांचा त्या ठिकाणी आपण अभ्यास केलेला आहे. त्याच्यानंतर भारतातील महिलांसमोर असणाऱ्या समस्या कोणकोणत्या आहेत तर आपण 5 मुद्द्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर पाहिलेलं होतं. त्याच्यामध्ये आपण मुद्दे पाहणार आहोत फक्त. त्याच्यामध्ये आकडा 1 आपण सांगितला होता
पहिला होता आर्थिक असमानता, आकडा 2 आपण पाहिला होता तस्करी आणि शोषण. तिसरा मुद्दा आपण पाहिला होता साक्षरतेचे प्रमाण. चौथा मुद्दा आपण पाहिला होता राजकीय प्रतिनिधित्व. पाचवा मुद्दा आपण पाहिला होता दुय्यम दर्जा. त्याच्यानंतर महिलांच्या प्रगतीसाठी शेवटचा भाग आपण पाहत आहोत आणि तो म्हणजे महिलांच्या प्रगतीसाठी शासनाने आखलेले कार्यक्रम, धोरणे, योजना कोणकोणत्या आहेत. 1960, परंतु 1960च्या अगोदरसुद्धा महिलांसाठी शासनाने उपाययोजना त्या ठिकाणी केलेल्या आहेत, योजना त्या ठिकाणी राबवलेल्या आहेत आणि तेव्हापासून महिलांना सक्षम करण्याचा प्रयत्न भारत सरकारने केलेला आहे. जवळपास आपण 2016पर्यंत याच्यामध्ये पाहिलेले आहे. म्हणजे प्रत्येक दशक वाईज 1960चे दशक, 1970चे दशक, 1980 असेल, 90 असेल किंवा 2001, 2006, 2013 किंवा 2016, 2019, 2020पर्यंत त्या ठिकाणी महिलांच्या सक्षमीकरणाची मोहीम भारत सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी राबवण्यात आलेली आहे. म्हणजेच महिलांना बळ देण्याचे काम, त्यांना त्यांच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम त्या ठिकाणी भारत सरकारने केलेले आहे आणि भारत सरकार करत गेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण हे प्रकरण पाहिलेले आहे. तर याच्यानंतर तुम्हाला या प्रकरणाच्या नोट्स दिल्या जातील. याच्या अगोदर आपण जागतिकीकरण हा टॉपिक आपण पाहिलेला होता, दुसरा किंवा संकल्पना पाहिलेली आहे. तर जागतिकीकरण ही संकल्पना पाहत असताना आपण सर्व व्यवस्थितपणे अभ्यासलेले आहे आणि जागतिकीकरणाचे काय परिणाम झाले, कसा बदल घडून आला, ते सगळं पाहिल्यानंतर तुम्हाला त्याच्यासुद्धा नोट्स त्या ठिकाणी उपलब्ध तुम्हाला दिलेले आहेत. आणि जर तुमच्या काही शंका समस्या जर असतील तर नक्कीच मला तुम्ही फोन करून जरी सांगितलं तरीसुद्धा त्या ठिकाणी आपण त्या सोडवू आणि या प्रकरणाच्या नोट्ससुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी आपल्या ग्रुपवर त्या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जातील. आपले ABDचे जे ग्रुप आहेत या ग्रुपवर तुम्हाला त्या ठिकाणी नोट्स त्या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जातील. त्याचा तुम्ही अभ्यास करा. यंदाचं वर्ष 12वीचं वर्ष महत्त्वाचं आहे. हे वर्ष डोळ्यासमोर ठेवून आपण चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. आपली ऑनलाईन प्रोसेस चांगल्या पद्धतीने राबवली जात आहे. ज्यावेळेला ऑफलाईन सुरू होईल म्हणजेच कॉलेज सुरू होईल त्यावेळेलासुद्धा त्या ठिकाणी आपण राहिलेला भाग चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी पाहणार आहोत, अभ्यासणार आहोत. आता नक्कीच ही परिस्थिती कधी आटोक्यात येईल हे आपल्याला सांगता येणार नाही. कोविड-19ची जी परिस्थिती जगामध्ये निर्माण झालेली आहे ही परिस्थिती किंवा पूर्ववत कधी होणार आणि आपलं कॉलेज कधी भरणार हे आपल्याला आत्ताच सांगता येणार नाही. तरीसुद्धा तुमचं कोणत्याही प्रकारचं नुकसान होणार नाही याची काळजी 100% आम्ही घेणार आहोत. आणि तुमच्या जर काही शंका असतील, समस्या असतील तर त्या मला तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करा. माझा मोबाईल नंबर तुमच्याकडं आहे. मला तुम्ही फोन करून त्या ठिकाणी सांगितलं तरीसुद्धा त्या ठिकाणी तुमची शंका दूर केली जाईल. तर याच्यानंतर आपण प्रकरण नंबर 4 त्या ठिकाणी अभ्यासणार आहोत आणि याच्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी महत्त्वाच्या ज्या काही गोष्टी आहेत. प्रकरण नंबर 4 समकालीन भारत प्रकरणाचं नाव आहे. त्याच्यामध्ये शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने आपण प्रकरण नंबर 4च्या माध्यमातून त्या ठिकाणी अभ्यासणार आहोत. तर या प्रकरणाचा अभ्यास करत असताना आपण पुन्हा एकदा पहिल्यापासून सर्व काही त्या ठिकाणी पाहिलेले आहे आणि त्या ठिकाणी आपण एकंदरीतच या प्रकरणाचा आढावा घेत असताना पर्यावरणाचा सुद्धा त्या ठिकाणी सुरुवातीच्या भागामध्ये अभ्यास केलेला आहे. त्याच्यामध्ये नैसर्गिक पर्यावरण, मानवनिर्मित पर्यावरण आणि एकंदरीतच पर्यावरणाला पोचलेली हानी, पर्यावरणाचं झालेलं नुकसान आणि त्याच्यानंतर संयुक्त राष्ट्र संघटनेच्या माध्यमातून शाश्वत विकास साध्य करण्यासाठी ज्या काही परिषदा घेण्यात आल्या आहेत त्यांचा त्या ठिकाणी व्यवस्थित आढावा घेतलेला आहे सायकर मॅडमनी. त्याच्यानंतर पुरुष आणि महिला यांची जीवन पद्धती कशा प्रकारची आहे भारतामध्ये, या दोघांसमोर सुद्धा कशा पद्धतीच्या समस्या निर्माण होतात, त्यांचा सामाजिक दर्जा काय आहे आणि समाजामध्ये त्या दोघांचं असणारं स्थान काय आहे याचा त्या ठिकाणी आपण व्यवस्थितपणे आढावा घेतलेला आहे. तर आपण या ठिकाणी थांबणार आहोत.